दरम्यान सिंधुदुर्गमधील 50 ते 60% जमिनीवर वक्फ बोर्डानं दावा केल्याचं नितेश राणे यांनी म्हटलंय। सिंधुदुर्गमधील महत्त्वाच्या देवस्थानांवर सुद्धा वक्फ बोर्डाचा दावा असल्याचं ते म्हणाले। याशिवाय वक्फ बोर्डानं दावा केलेल्या जमिनी परत मिळायलाच हव्यात असं यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय। कुठल्या जमिनीवर त्यांनी ताबा केला त्याची जेव्हा माहिती मागितली, मी तुम्हाला आश्चर्य वाटेल, किमान 50 ते 60% आपल्या सिंधुदुर्गाच्या जमिनीवर महाराज आमच्या त्या वक्फ बोर्डनी ताबा ठोकलेला आहे। जो वक्फ बोर्ड कुठल्याही इस्लामिक राष्ट्रामध्ये नाही, ज्या वक्फ बोर्डला अजून कुठल्या राष्ट्रामध्ये महत्व नाही, फक्त आपल्या भारतामध्ये वक्फ बोर्ड स्थापन केलेला आहे आणि त्या वक्फ बोर्डला एवढे अधिकार दिले ते उद्या तुमच्या जमिनीच्या बाहेर अगर ते बोर्ड लावून जातील तर तुम्ही कुठल्याही कोर्टामध्ये पण जाऊन त्याच्याबद्दलची सुरक्षा मागू शकत नाही। एवढे अधिकार अगोदरच्या सरकारने या वक्फ बोर्डला देऊन ठेवलेला आहे। म्हणूनच जे आता मोदी साहेब जो काही बिल आणतायत, जे काही त्याच्यामध्ये करू पाहतायत, ते आपल्या प्रत्येक भारतीय नागरिकासाठी फार महत्त्वाचं आहे। हिंदू देवस्थानाच्या जबरीने जप्त केलेल्या वक्फ बोर्डांनी जप्त केलेल्या प्रॉपर्टीज, सर्वसामान्य जनतेच्या प्रॉपर्टीज, हिंदू देवस्थानाच्या प्रॉपर्टी किंवा कुठल्याही प्रॉपर्टी ज्या वक्फ बोर्डाकडे चुकीच्या पद्धतीने रेकॉर्डवर गेल्या आहे त्या परत मिळायला पाहिजे। नितेश राणेचं म्हणणं योग्य आहे, त्या जनतेला परत मिळायला पाहिजे, देवस्थानाला परत मिळायला पाहिजे। याकरता सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही सरकार काम करतात।